बोलो गणेश भगवान की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। अध्याय 7वा। अधिक मासाला ऐश्वर्य प्राप्ती। श्री गणेशाय नमः। नारदाने नारायणाला विचारले, मग श्रीकृष्ण काय म्हणाला? नारायण म्हणाला, श्रीकृष्ण पांडवांना जी कथा सांगत होता ती मी पुढे सांगत आहे. श्रीकृष्णाने त्यावेळी विष्णूला व अधिक मासाला जे सांगितले ते परम रहस्य आहे. ते दंभरहित आस्तिक श्रद्धावंतांनाच सांगावे. ते दारिद्र्य दूर करणारे व सर्व प्रकारचे यश देणारे आहे. कृष्ण म्हणाला, हे विष्णू, याला येथे आणलेस त्याने तुझी कीर्ती वाढेल. तू ज्याला आपला म्हटलेस तो माझ्याच झाला असे जाणावे. याचा अपमान यापुढे होणार नाही. मी याला सर्व महिन्यात श्रेष्ठ असे स्थान देतो. माझेच पुरुषोत्तम मास असे नाम देतो. याचे सामर्थ्य माझ्या इतकेच असेल. मीच या मासाच्या नाथ व अधिपती होईल. हा मास सर्व महिन्यात श्रेष्ठ होईल. सर्वांना पूज्य व वंदनीय होईल. पूजकांचे दुःख व दारिद्र्य दूर करणारा होईल. इतर मासात लोक सकाम कर्मे करतात, पण या मासात लोक परोपकार करतील, दाने देतील. या महिन्यात व्रते करणाऱ्या लोकांना माझे पद प्राप्त होईल. धान्याचा एक दाणा पेरला तर अनेक पटींनी जसे पीक येते तसे या महिन्यात मी माझ्या व्रते केल्यास अनेक पटीने फळ मिळेल. लोकांच्या स्वकुळासह उद्धार होईल व त्यांना पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्या घालाव्या लागणार नाहीत. एखादे वेळी मी माझ्या भक्तांचा अपमान सहन करीन, पण पुरुषोत्तम मासाची अवहेलना मी सहन करणार नाही. एक वेळ माझ्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यास मला विलंब होईल, पण या महिन्याची सेवा करणाऱ्या लगेच इच्छित फल देईन. जे नास्तिक लोक या महिन्यात व्रते करणार नाहीत, सत्कर्म करणार नाहीत, वादविवाद, पाखंड, ठकबाजी, कुकर्मे करतील, त्यांना सुख मिळणार नाही. ते कुंभीपाक नरकात पडतील. त्यांना पुत्राधिकांकडून त्रास दिला जाईल. ज्या स्त्रिया या महिन्यात परोपकाराची विविध व्रते करतील त्यांना सौभाग्य, संतती, संपत्ती, आरोग्य, दीर्घायुष्य आदी सुखे मिळतील. आणि ज्या स्त्रिया काहीच व्रत न करता हा महिना फुकट घालवतील त्यांना सुख प्राप्त होणार नाही. या मासात यथाशक्ती दान देणे उत्तम होय. जो या प्रकारे माझी सेवा करतो तो व्रती सुखी हो, नंतर गोलोकी येतो. म्हणून आता या मासाने चिंता टाकावी. हे रमापते, मी आत्ताच या मासाचे दैन्य व दौर्बल्य घालवतो व याला सुंदर, समर्थ व बलवान करतो. याला घेऊन सुखे व वैकुंठात जावे असे म्हणून भगवंताने त्या मासाला कृपादृष्टीने निर्भय, निरोगी व समर्थ केले. मग श्री विष्णू त्या पुरुषोत्तम मासाला घेऊन आनंदाने वैकुंठात गेला. बोलो पुरुषोत्तम भगवान की जय. बोलो गणेश भगवान की जय. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायंती सुदेव ब्राह्मण हरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून. ऐसे वर्णन जाहले पुढे कथा वर्तली कैसी, सांगतो ऐका एक चित्तेसी. ऐकली श्री वाल्मिकी दुर्धन्व्यासी सांगत राया ते विप्राचे स्तुती वचन. ऐकुनी तोसला भगवान गंभीर वाचित दक्षिण. तया प्रति बोलत अगासुदेवा स्वा उत्तम तप संपादिले अप्रतिमा. पूर्वी एतादृश महत् कर्म केले नसे कोणीही. ह्या तुझ्या अत्युगत प्रेयसी प्रसन्न झालो असे तुझसी. तरी तुझे इच्छित अससी ते सर्वही सांग. मागसील ते तुझे देऊन सर्व मनोरथ पूर्वीन. सातू महाभाग्यवान होऊन दर्शन दिसले. ऐशी हरीची ऐको निवाणी. सुदेव म्हणे रमा जानी. दया सागर कैवल्य दानी. जरी का प्रसन्न झालास तरी तू मुझे सत्पुत्र देई. राज्याधिक अन्य नको काही. पुत्रे विन शून्य सर्वही ग्रहादी नाही. रुचत ऐसे विप्राची ऐकून भाषण श्रीहरी बोले
तया लागून अगावत सातन्या विना घेई मागून पाहिजे ते पुत्रा वाचून जे कानिका देयतेही देईन सकळीक विधाते तुझला पुत्र सुख निर्मिले नसेची तव भाडीची अक्षरे समस्त वाचुनी पाहिली तयात तुझ पुत्र सुख सप्त जन्मात नाही ऐसे स्पष्ट असे वास्तव तू न मागे नंदन तुझ पुत्र सुख नाही जाण ऐसे हरीचे वज्रा समान निष्ठुर वचन ऐकोनिया तुझी देव द्विजत तक्षणी विकळ झाला हृदय कुटोनिया विच्छिन्न मूल धुमावानी पडला धरणी मूर्छित पतीची अवस्था पाहून गौतमी दुःखे करीत गगन मागुती किंचित धैर्य धरून पती सन्निध बोलत उठा हो प्राणेश्वरा व्यर्थ नका स्वांतरा मम वाक्याचे स्मरण करा पूर्वीच म्या कथिलेसे जे कपाळी लिहिले विधाते तेची सुखा सुख प्राप्त होते मानव भोगित पूर्वार्जिता तेथील हरितेथे करील काय मुर्मुसुशी औषधा देता जेवी निष्फळ होय तत्वता देवीच्या भाग्याचे सर्वथा उद्योग निष्फळ होतात जयाचे दैव निर्मळ नाही तयाचे व्यर्थ होते सर्वही यज्ञतपदानाधिका हरिसेवा श्रेष्ठ असे ऐसे बोलती देव सकळ परितिज हुनही देव प्रबळ यापुढे कदूत विकळ तैसी सेवा देवाले तस्मात सर्वत्रीच्या विश्वासा टाकून उठाहू प्राणेशा एके देवीच ठेवा भरोसा हरीचे प्रियोजन काय ऐसे तीव्र शोकयुक्त गौतमीचे ऐकून भासित वेनते शोके कापत विष्णुसी बोलता झाला देवा ही गौतमी अतिदीन शोक सागरी झाली निमग्न तैसाची हातापसी ब्राह्मण शोके रडता पडलासे ह्यासी नाही कोणी रक्षिता याची असह्य दुःखावस्था तू प्रत्यक्ष पाहत असता कैसा स्वस्थ राहिलासे तू दीनबंधू दया सागर स्वजना लागी भयंकर भक्त दुःख सहिष्णु ईश्वराय सासाचार सोनिया आज तव दया काय झाली ब्रह्म नयाताही कोठे लोपली दीनबंधुता कैसी संपली कोता धरली कोठी सायुज्य आदी चतुर्विधी मुक्ती भक्तांचे कर्तळी वस्ती तथापि त्यागुणी तव भक्ती मुक्ती सेच्छित नाही तव भक्तांचे अग्रभागी अष्टमहासिद्धी येऊनी वेगी किंकरी परिसेवे लागे तत्पर सदा राहतात ऐसे तव भक्तीचे महात्मय सर्व विश्रुत असे उत्तम तरी ह्या विप्राच्या काम पूर्वायाश्रम तुझ काय पुत्रा वाचून सर्व ही यासी ह्यावया उद्युक्त झालासी तरी गजेंद्र दात्या पुरुषासी अंकुश देण्यासी काय जरी तू ह्या विप्राच्या कामा नाही पुरविले सर्वोत्तमा तरी इत्ता पर पदा पाद पद्मा कोणीच नाही सेविनार अदृष्टी असे चितेची मिळेल ऐसे जरी प्रसिद्ध होईल तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निश्चयी कर्तुम तू समर्थ ऐसे सर्वत्र आहे विस्तृत परिहासीन देसी सूत तरी ते आज निष्ठेल यास्तव देवा ऐसे न करी यासी पुत्र देई सत्वरी आजपर्यंत नाना प्रकारे कामना पुरविल्यास गजेंद्रे करिता तुझा दावा तया रक्षिले देवा अनन्य शरण होताची ध्रुवा अक्षय पदेश तू भक्तेच्छा पूरक श्रीपती ऐसी ब्रह्मांडे गाजे कीर्ती मनोनी पुत्रार्थी ही दंपती तुझला शरण पात आता उपेक्षा करशील तरी तव अपकीर्ती होईल परी ऐसी वेनतयाची वैखरी ऐकोनी हरी बोलत बाखगेंद्रा विनितानंदना तुझ अंतरी आली करुणा तरी ममाग्ये ह्या ब्राह्मणा संवर देई एक ते हरीचे स्वानुकूल वचन ऐकून हर्षला पन्न कासन सवेची तया ब्रह्मणाला वरदान देता जाहला मने द्विजेंद्रा सप्त जन्मवरी तुझ पुत्र सुखना निर्धारी असे जे का बोलिला हरी ते सर्व ही यथार्थी असे तथापि हरीने मज लागून आज्ञापिले असे म्हणून तुझकरिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी
मदन संभूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सूत याचे निभू तुम्ही सहित सुपुत्रवान होशील पै परितया पत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे श्रीहरिचरणी जळली मती म्हणून धन्य आहे सजगती निष्काम किंवा सकामही भक्ती हरिशी अति प्रिय असे पाच भौतिक सर्व शरीर कळवावरचे जैसे नीर जल दुग्धवत आचार क्षणभंगूर त्याच्या अनधरीचा अभिमान अंतरी चिंती हरीचे चरण पुनर्जगी सर्वमान्य आणि धन्यही होय साचे दुस्तर भवसागरात मी तारील ऐसा ह्या त्रिभुवनी शोधिता एक हरिवाचुनी तर नाही नानीच हरीच्या कृपाले शेकरून मी तुझ पुत्र दिदला जान आता करीत हरिचिंतन सर्वदा सुखे वर्ते सर्वदा सुखे वर्ते आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ सारजन्य फळ सकळ मिळेल तैसे असो ऐसा गरुड मुखेशी वरदेऊनी सुदेवासी तो भगवान वैकुंठासी करिता जाला आणि सुदेवही स्वस्ती सहित इष्टवर लाभताची त्वरित स्वराजात हस्ते भोगित आनंदे पुढे लोकता कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भिन मास होताची पूर्ण पुत्ररत्न प्रसवली सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता प्रमुख गौतमीस झाला हरिक प्रसूती दुःख लोकले सुदेव विप्रही आनंदला द्विज समूह पाचारिला जात कर्म संस्कार वहिला संपादिला यथा सकळ द्विजावरा कारणे यथाशक्ती दिली दाने याचक जना बहु सन्माने वस्त्रे पात्रे अर्पिणे ज्योतिर्विद्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तत्क्षण सुखदेव ऐसे नामाभिधान पुत्राला गुण ठेविले पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसे दिवस वाढे सुंदर आपल्या पक्षीच्या रोजनीवर जैसा वाढसा पक्षमास ऋतुवयन जैसे होय कालक्रमण तैसे तैसे सद्गुणगण अग्नी भरत बालकाचे बाळ क्रीडा अनेक रीती करीत असे दिवस राती त्याचे चित्ती आनंद अति होत असे ऐशी वर्षे लोटली 7-8वे वर्ष होता प्राप्त सुदेव सुताच्या उपनयनात हर्ष उद्युक्त झाला द्विजवरासी पाचारून आधी केले पुण्य वाचन सुमुहूर्ती यथा विधान मौजी वंदन संपादिले गायत्री मंत्रोपदेशिला सुखदेव ब्रह्मचारी झाला सूर्या परी तेजे आगळा शोभू लागला तत्काळ माता पित्राशी वंदून आरंभिले वेदाध्ययन स्वबुद्धीने गुरु लागून तोषवित सर्वदा रे तो 8 वर्षाचा कुमार परी केवळ बुद्धीचा साजा गुरुने कथिता एक बार पाठ होय तयासी ऐसे करून वेदाध्ययन शास्त्रे ही शिकला स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदेवानंदला आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्रासहित एकदा तयाची सज्ञाप्रत देवलंगी पातला तया पाहता सुदेवी तत्क्षण प्रेमे केले साष्टांग आसन पाद्यादी समर्पून यथाविधी पूजिले तो सुदेवात्मज ब्रह्मचारी सुखदेव तेथे आला सत्वरी देवलमुनीचे चरणावरी प्रेमे मस्तक ठेविले त्या सुंदर कुमारा पाहुनी मुनी बोलत सुदेवा लागुनी बा द्विजेंद्रा तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस अरे हा दुर्लभ गुणसागर तुझे लाभला पुत्र सुंदर तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी ह्या तव पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विनीत बुद्धिमान बोलका ऐसा सूत कोठेही नाही देखिला ऐसे बोलून ते समयी सुखासी मने रे बाळा येई तव हस्ती हे कौतुकाई दिसता हे पाहितो रेखांकित हे सुंदर छत्र दोन चामरे विलसत विचित्र वर्तुळ कमल सहसपत्र हस्ती पवित्र शोभत आहे अंगुष्ठी सुंदर यवाकृती आजानुलंबित हात शोभती आकर्ण नयन विराजती गुघुडे तळपती पिंगट अतिगोड सर्व शरीर सस्मित वदन दिसते मधुर फलित्रयाने
वक्षित उदर भाग्य लक्षणे किती सांगू ऐसे बोलोनी कुमारा प्रत पुनश्च बोले विप्राप्रत अगासुदेवा तव सुत गुणसागर ह्याची लक्षणे कैसी देख शंकैसा कंठ सुरेख केश सकळीक वक्षस्थळ उंच बघून पृथुग्रीव सुहास्य वदन विष स्कंदवत स्कंद महान दोन्ही कर्ण समसमान कर्ण नयन सुरेख या सर्व लक्षणी संपन्न कुमार सौभाग्याचा होय सागर परी एकच दोष आहे थोर तेने समग्र व्यर्थ केले ऐसे बोलून शिरावित संस्कारा टाकून मुनी म्हणत आधी आयुष्य पाहून यथार्थ लक्षणे सांगावी आयुष्यहीन कुमाराची लक्षणे काय करायाची उघडे विननेत्र गोलांची गरज काय साचार सुदेवा हातवंदन 12वे वर्षी जळी बुडून अवचित पावेल पै मरण परितू शोक करू नको परितू शोक करू नको अवश्य होणारे ते पाही आपोआप होते सर्वही तया लागी प्रतिकार नाही मनुष्यश्री काय औषध ऐसे बोलून देवल ऋषी निघोनी गेला ब्रह्मलोकासी गौतमी सहतो द्विजतापसी दुःखे धरणीशी पडिला देवलांचे वचन स्मरत भूमिशी लोळे विलाप करत काही वेळ गौतमी त्यात उठली धैर्य स्वांकावरी घेतला नंदन प्रेमे चुंबिले तयाचे वदन तदनंतर हस्त जोडून पतीला गुण विलवित मने हो द्विजेंद्रा प्राणनाथ धैर्य धरा उठा समर्था पुढे घडवून येणाऱ्या अर्था नये कदापि न होणारे ते कदाही जगत्रयी होणार नाही अवश्य होणारे ते चिपाही घडवून येईल निश्चय शंकराधिक महादेव तेही दुःख पावले सर्व असुरेश्वर बलिराव तोही बंधन पावला हिरण्याक्ष पावला मरण वृत्तासुराचे झाले निधन कार्तवीर्य आणि रावण तेही शिरच्छेदन पावले तरी अवश्य भावी हे ते यथार्थ घडवून येतेची पै समस्त यास्तवा आपण भावे त्वरित श्रीहरी लागून भजावे एवं प्रकारे सुदेव पत्नी कथिती झाली पती लागुनी ऐसे श्रीमद वाल्मिकमुनी जायासी कथिता चाहला इति श्री अधिक मास महात्म्य सार नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर सप्तमोध्याय गोडा इति सप्तमोध्याय समाप्त दानाची महती रोज एकदा दुपारी जेवावे विद्यापनाला दाम्पत्याला जेवायला घालावे बोलो गणेश भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय बोलो गणेश भगवान की जय पुरुषोत्तम भगवान की जय।